ऊसाच्या शेतात शरीर संबंध पुढे घडले भयंकर, ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. सोलापूरमधील सत्य घटना. काही लोकांचा स्वभाव चंचल वृत्तीचा असतो. अशी माणसे कोणाशीही एकनिष्ठ राहत नाहीत. तसेच या माणसांना इतरांच्या बद्दल कायम संशय असतो. जसे त्यांचे विचार असतात त्यांची दृष्टी तशीच असते. मीनाबाई कैलास यांनी प्रेमविवाह केला. दोघांचाही हा दुसरा विवाह होता. आपापल्या जीवनसाथीदारांना सोडून त्यांनी विवाह केला खरा, पण तो त्यांना टिकवता आला नाही. कारण मीनाबाईचा चंचल स्वभाव. ती नेहमी कोणाशी तरी फोनवरून बोलत असताना दिसायची. त्यामुळे कैलासला राग येत असे. ती कोणाशी बोलते, काय बोलते हे मात्र मीनाबाई सांगत नसल्याने कैलासला तिचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असावेत असा संशय आला. आणि पुढे जे घडलं ते धक्कादायकच होतं. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धुळे जिल्ह्यातील किरवाड तालुका साक्री या गावचा कैलास लाखो माळचे हा त्याची पत्नी मीनाबाई कैलास माळचे हिच्यासह पंढरपूर तालुक्यातील सांगवी या गावामध्ये ऊस तोडीसाठी आला होता. हे पती पत्नी आणि त्यांचे इतर नातेवाईक ऊस तोडणीचे काम करतात. सध्या साखर कारखाने सुरू झाले असून ऊस तोडणीसाठी ही मंडळी आली होती. वास्तविक कैलासचे पहिले लग्न झालेले होते, पण त्याचे पत्नीशी पटत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमी कुरबुरी होत होत्या. या वादावादीतून अखेर त्याने पत्नीपासून फारकत घेतली. या टोळीमध्ये मीनाबाई नावाची विवाहिता होती. ती दिसायला देखणी असल्याने अनेकांच्या नजरेमध्ये भरली होती. ती कैलासलाही आवडत होती. ती विवाहित असली तरी तिने पतीला सोडले होते. याचे कारण तिचा स्वभाव हेच होते. ती सुंदर होती. टापटीप राहत असल्याने तिच्या सुंदरतेला झळाळीच येत होती. त्यातच ती चंचल आणि बोलक्या स्वभावाची असल्याने अनेकांशी तिचे बोलणे चालणे असल्यामुळे विनाकारण तिच्या वागण्याबद्दल संशय निर्माण होत होता. तिला सगळ्यांनी समजावून सांगितले असले तरी तिच्या वागण्यामध्ये काही फरक पडलेला नव्हता. परिणामी नवऱ्याने तिला सोडले होते. ती एकटीच होती तर कैलासही एकटा होता. कैलास आणि मीना हे दोघे एकाच टोळीमध्ये काम करत असल्यामुळे ते नेहमी एकत्र असत. एकत्रच कामाला जात असल्यामुळे त्यांच्यामध्ये ओळख वाढण्यास वेळ लागला नाही. त्यातच ते तरुण होते आणि एकाकी पडलेले होते. दोघांनाही देहसुखाची गरज होती. या गरजेतून ते एकत्र आले. दोघांनाही एकमेकांच्या बद्दल आकर्षण वाटू लागले. एके दिवशी त्याने तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगितले. तिनेही होकार दिला. दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. ते दोघे चोरी छुपे शरीरसुख घेऊ लागले. पण नेहमी चोरून सुख देणारी मीना रोजच आपल्या बाहूमध्ये असावी असे त्याला वाटत असल्यामुळे एके दिवशी त्याने तिला विवाह करायचा का असे विचारले तर तिने लगेच होकार दिला. मग त्या दोघांनीही विवाह केला. आता पती पत्नीप्रमाणे राहू लागले होते. त्या दोघांचाही तो दुसरा विवाह होता. ते दोघे ऊसतोड टोळीमध्येच काम करत होते. दुसरे लग्न झाले. हा प्रेमविवाह होता, पण तिच्या वागण्यामध्ये मात्र काही बदल झाला नव्हता. तिचे बिनधास्तपणे वागणे आता पती झालेल्या कैलासला खटकू लागले होते. मीना दिसायला सुंदर असल्यामुळे टोळीतील अनेक जण तिच्याकडे आकर्षित होत होते. ती त्यांच्याशी बोलत होती. हे त्याला आवडत नव्हते. मात्र टोळीमध्ये काम करताना बोलावे लागते म्हणून तो गप्प होता. मीनाबाईजवळ मोबाईल होता. त्या मोबाईलवरून कोणाशी तरी ती सतत बोलत असे. अलीकडे तिचे बोलणे चालणे वाढलेले होते. आता त्याला तिच्याबद्दल शंका येऊ लागली. ती आपल्याकडे दुर्लक्ष करते असे त्याला वाटू लागले. ती आधीसारखी शरीरसुख देत नाही असे वाटत असल्याने त्याची चिडचिड वाढलेली होती. शरीरसुखाची मागणी केल्यास वेगवेगळी कारणे सांगून सुख देण्याची टाळत होते. यामुळे तिच्याविषयी संशय वाढत होता. एके दिवशी त्याने तिला विचारलेच की तुझे कोणाबरोबर प्रेम प्रकरण आहे ते सांग. तेव्हा तिने उत्तर देण्यास टाळून त्याच्याशी भांडण केले. यामुळे त्याला तिचा राग आला. तो परत तिला म्हणाला, कोणाबरोबर प्रेम प्रकरण आहे त्याचे नाव सांगू नकोस, मात्र प्रेम प्रकरण मिटवून टाक. तू पुन्हा टोळीमध्ये कोणत्या परपुरुषासोबत बोलताना दिसता कामा नये अशी ताकीद दिली. मात्र याकडे तिने दुर्लक्ष केले. अनेक वेळा सांगून
ती ऐकत नसल्यामुळे तो तिच्यावर चिडून होता. दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी दळण घेऊन येण्यासाठी ते दोघे गेले होते. तेव्हा त्याने तिला पुन्हा विचारले, तू माझे का ऐकत नाहीस? यावर तिने उलट उत्तर दिले. त्याचा त्याला राग आला. आधीच तो तिच्यावरून चिडून होता. ती माझ्याकडे दुर्लक्ष करते, मला शरीरसुख देण्यास टाळाटाळ करते, कोणाशी तरी मोबाईलवर बोलते, याचा अर्थ तिचे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत असा त्याला संशय होता. ते आपल्याला दगा देत आहे या समजुतीने तो तिच्यावर चिडून होता. या रागाचा उद्रेकच दिनांक 16 रोजी झालेला होता. त्याने तिचा गळा दाबून धरला. ती हातपाय झाडत होती, पण त्याने पकड सैल केली नव्हती. तुझे कोणाशी प्रेम संबंध आहेत सांग, असे म्हणत त्याने पंजाची पकड आवळली. त्यातच तिचा मृत्यू झाला. आपल्या हातून मीनाचा खून झाला हे त्याच्या लक्षात आले. या प्रकरणामध्ये आपण अडकणार या भीतीने मृतदेह शेतामध्येच टाकून त्याने तिथून पळ काढला. मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी पंढरपूर तालुक्यातील करकम पोलीस ठाण्यातील फोन रात्री 10 वाजता खणखणला. पलीकडून बोलणारी व्यक्ती म्हणाली, साहेब, सांगवी गावचा पोलीस पाटील बोलत असून गावामध्ये ऊसतोड करणारी टोळी आली आहे. या टोळीतील एका महिलेचा खून तिच्या पतीने केला असून तो खून करून पळून गेला आहे. तरी आपण त्वरित यावे. सांगवी येथे खून झाल्याचे कळताच ठाणे अंमलदाराने या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांना दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी आपले सहकारी हेड कॉन्स्टेबल बापू मोरे, स्वप्नील बागल यांना बरोबर घेऊन सांगवी गाव गाठले. महिलेचा मृतदेह शेतामध्ये पडलेला होता. प्रथम दर्शनी गळा दाबून खून केल्याचा अंदाज येत होता. पोलिसांनी घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा केला. मयत महिलेचे नाव मीनाबाई कैलास माळचे, वय वर्षे 35, राहणार किरवाड, तालुका साक्री, जिल्हा धुळे असल्याचे समजले. तिचा पती कैलास लाखो माळचे, राहणार किरवाड, तालुका साक्री, जिल्हा धुळे, हा खून करून पसार झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मीनाबाईचा मृतदेह विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. मीनाबाईचा पती कैलासबाबत नातेवाईकांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मीनाबाईचा भाऊ अनिल साहेबलाल सोनवणे, वय वर्षे 30, राहणार किरवाड, तालुका साक्री, जिल्हा धुळे यांनी सांगितले, साहेब, आम्ही सर्वजण ऊसतोड करतो. साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाल्याने मी कुटुंबासह पंढरपूर तालुक्यातील सांगवी गावात आलो आहे. आमच्या बरोबर विवाहित बहीण मीनाबाई आणि तिचा पती कैलास हे दोघेही आले होते. 2 महिन्यापासून ऊस तोडणीचे काम करत आहे. दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी बहीण मीनाबाई व तिचा पती कैलास दळण घेऊन येण्यासाठी गेले. मात्र बराच वेळ झाला तरीही ते दोघे आले नसल्यामुळे रात्री 9 वाजता मी दोघांचा शोध घेण्यासाठी जात असताना एका शेतामध्ये मीनाबाईचा मृतदेह आढळून आला. ही बाब ऊस तोडणीसाठी आलेल्या आमच्या नातेवाईकांना सांगितले. तसेच गावच्या पोलीस पाटलांनाही कळवले. कैलासने पत्नी मीनाबाईचा खून करून पळ काढला होता, पण त्याने मीनाबाईला का मारले हे मात्र समजत नाही. कारण मीनाबाई आणि कैलास या दोघांचाही दुसरा विवाह असून तो प्रेम विवाह आहे. अनिल सोनवणेकडून पोलिसांना ही माहिती समजली. आता पुढे हा खून कोणत्या कारणासाठी केला याचा तपास करायचा होता. त्यानेच दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मीनाबाई माळचे, वय वर्षे 35, हिच्या खून प्रकरणी पती कैलास माळचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 342/2025 भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. डॉक्टरांनी अहवालामध्ये मीनाबाईचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे नमूद केले होते. पोलिसांनी कैलास माळचे याला ताब्यात घेण्याचे ठरवले. यासाठी त्याचा मोबाईल नंबर मागितला असता तो मोबाईल वापरत नसल्याचे समजून आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेणे अवघड होते. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी 2 पथके तयार केली. याचा शोध पंढरपूर, टेंभुर्णी, करकंब, वेळापूर, अकलूज गावामध्ये घेतला. कारण या गावामध्ये अनेक ऊस तोड्या टोळ्या आलेल्या आहेत. तो त्यांच्याबरोबर राहत असावा असा संशय पोलिसांना आला. मात्र कैलास तिथे सापडला नाही.
तेव्हा पोलिसांनी नातेवाईकांचे मोबाईल नंबर घेतले, तांत्रिक विश्लेषण केले, तेव्हा आरोपी कैलास हा खुडसी तालुका साखरी गावामध्ये असल्याची माहिती मिळाली. तत्काळ पोलिसांचे पथक खुडसी गावामध्ये गेले असता दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी आरोपी कैलासला ताब्यात घेण्यात आले. गेले 13 दिवस आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला. आरोपी कैलास याला करकंब पोलीस ठाण्यामध्ये आणले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांच्या समोर त्याचा टिकाव लागला नाही. अखेर त्याने मीनाबाईचे दुसऱ्याबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा सविस्तर तपास करावायचा असल्याने पोलिसांनी आरोपी कैलास याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी 3 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीत पोलिसांनी आरोपी कैलासची कसून चौकशी केली. तेव्हा कैलासने आपण मीनाबाईचा खून का आणि कसा केला याची सविस्तर माहिती देत गुन्हा कबूल केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर करत होते, मात्र त्यांची बदली झाली असल्याने या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे यांच्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, सहाय्यक फौजदार शरद कदम, हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब मोरे, स्वप्नील बागल, सूरज हेंबाडे, भोसले, रतन जाधव, आत्तार, माने हे पुढील